आपले बघा जनरल सायन्सची स्टेट बोर्ड सिरीज सुरू आहे. तर यात आपला आता बायोलॉजी हा टॉपिक सुरू आहे. ठीक आहे. तर बायोलॉजीमध्ये आपल्या बघा आतापर्यंत पेशी, त्याच्यानंतर ऊती, सजीवांचे वर्गीकरण आणि काल आपण अनुवंशिकता हा टॉपिक कंप्लीट केलेला आणि उत्क्रांतीचे काही सिद्धांत कंप्लीट केले होते. पण मानवी उत्क्रांती हा टॉपिक राहिला आहे, ते मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवर शिकवणार आहे. ठीक आहे. तर कारण की ह्या स्टेट टेक्स्टबुकमध्ये एवढं डिटेल नाही आहे, त्याच्यामुळे ते आपण ब्लॅकबोर्डवर घेऊयात. ठीक आहे. तर आता आपण आपला दुसरा टॉपिक सुरू करतोय आज, सजीवांतील जीवन प्रक्रिया. ठीक आहे. तर हा का घेते म्हणजे हा टॉपिक नंतर आपण सगळ्या संस्था घेणार आहोत. ठीक आहे. पण हे खूप बेसिक आहे, तर हे समजून घ्या. ओके. तर सुरू करूयात आता सजीवातील जीवन प्रक्रिया. यामध्ये बघा आज आपण सजीव आणि जीवन प्रक्रिया, सजीव व ऊर्जा निर्मिती, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा, हे 3 पॉईंट्स आज आपण कंप्लीट करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये असणार आहे तुमचं पेशी विभाजन. ओके. तर आता सुरुवात करूया. अन्नपदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात, संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे, स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पडतात. ठीक आहे. तर हे सगळं आपण संस्था केल्यावर तुम्हाला उत्तर भेटतील. आज आपण डायरेक्ट आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस संस्था, आपण हा टॉपिक झाल्यानंतर संस्था सुरू करणार आहोत. सगळ्या संस्था ज्या आहेत त्या. आता बघा, मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात. कोणत्या संस्था? पण पचन संस्था म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम, श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टीम, रक्ताभिसरण संस्था, सर्क्युलेटरी सिस्टीम, उत्सर्जन संस्था, एक्सक्रिएटरी सिस्टीम, नियंत्रण संस्था म्हणजे नर्वस सिस्टीम. यासोबतच शरीराचे अंतर्गत तसे बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते. ठीक आहे. यासाठी यांना अखंडपणे, बघा ह्या सगळ्या क्रिया चालण्यासाठी कसली गरज आहे, हे सगळी संस्थांना नियंत्रितपणे चालण्यासाठी अखंडपणे कसली गरज असते, ऊर्जा स्तोत्राची आवश्यक असते. ठीक आहे. आता कार्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने, फॅट्स आणि प्रोटीन्स, हे अन्न पदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्तोत्र असून, ठीक आहे, प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकेच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. हे बघा, हे सगळी जी संस्था आहे हे कंटिन्यूस चालण्यासाठी आपल्याला कसले अखंडपणे ऊर्जेची गरज असते. आणि ही ऊर्जा आपल्याला कशाने मिळते? जे आपण अन्न घेतो, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने, हे जे अन्न पदार्थ आपण घेतो हेच आपल्या एनर्जीचं काय सोर्स आहे. पण यातनं कशा पद्धतीने आणि कुठे तयार होते ही सगळी ऊर्जा? तर ही तंतुकणिकामध्ये. जी पण आपली पेशी असते, पेशीमध्ये एक अंगक आहे, त्याला आपण म्हणतो मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका. त्या तंतुकणिकेमध्ये ही सगळी ऊर्जा तयार होत असते. ठीक आहे. ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटक लागत असे नाही, तर त्यासाठी ऑक्सिजन पण आवश्यकता भासते. बघा, फक्त तुम्ही अन्न खाल्ले तर झालं अशी गोष्ट नाही आहे. त्याला ऊर्जेमध्ये, ह्या पदार्थांचं ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला अजून कसली गरज आहे? ऑक्सिजनची गरज असते. हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारा पेशीपर्यंत पोचतात. ठीक आहे. पेशीपर्यंत परिवहन म्हणजेच काय? आपली सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्ताभिसरण संस्थाद्वारे हे प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवलं जातं. नियंत्रण संस्थेचा सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असतोच, म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते. या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी ऊर्जाची गरज असते. म्हणजे सगळ्या ज्या संस्था एकत्रितपणे काम करत असतात आणि या प्रत्येक काम करण्यासाठी कसली गरज आहे? आपल्याला ऊर्जेची गरज आहे. तर ती कशा पद्धतीने तयार होते आता आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. आता इथे बघा, आपण आणि इतर प्राणी फळे आणि भाजीपाला सेवन करतो. वनस्पती स्वतःचे पोषण स्वतः करतात आणि यासाठी ते अन्न निर्मिती करतात. ठीक आहे. स्वतःचं पोषण, कारण ते दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाही. काही अन्न ते, हे वनस्पतीबद्दल बोलते आता आपण. वनस्पती काही अन्न ते स्वतः वापरतात, तर उर्वरित अन्न फळे, पाने, खोडं, मुळं ह्यामध्ये साठवून ठेवतात. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण सेवन करतो आणि त्यापासून विविध पोषक द्रव्य म्हणजेच कार्बोहायड्रेट्स, प्रथिन, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिजे मिळवतो. आणि लक्षात, यासाठी आपण कोणते अन्न पदार्थ खातो? हे आपण जे पण बघा, वनस्पती हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. ठीक आहे. तिला जे अन्नाची गरज असते वनस्पतीला, ती तेवढी वापरते आणि उर्वरित ती काय करते? साठवून ठेवते. ती कुठे साठवून ठेवते? फ्रूट्समध्ये, लिव्स, पानांमध्ये, खोडमध्ये किंवा मुळांमध्ये. आणि हेच आपण काय करतो? अन्न म्हणून खातो. ठीक आहे. आणि हेच अन्न म्हणून खातो म्हणजेच काय? याच्यातनं आपल्याला काय मिळतो? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे मिळत
असतात. त्याचबरोबर आपल्याला इथे अजून काय मिळतं, विटॅमिन्स. जसं आपण म्हणतो ना लिंबू जे आहे त्याच्यामध्ये कोणता विटॅमिन असतो, विटॅमिन सी. हे फळ आहे, ठीक आहे. हे एक एक्झाम्पल मी लिंबूचं दिलं, पण प्रत्येकमध्ये हे विटॅमिन्स वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. तसे क्षार खनिजं पण ह्यामध्ये असतात, ठीक आहे. तर आपण काय काय खातो, ठीक आहे. आता इथे बघा, दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला. आता हे नाचणी हे सगळं आपण खातो की नाही, बटाटे, रताळी. आपल्याला यातनं काय मिळतं, कार्बोहायड्रेट्स. हे सगळं खाल्ल्याने आपल्याला शरीराला काय मिळत असतं, कार्बोहायड्रेट्स. आणि बघा, कार्बोदकेपासून म्हणजे तुम्ही 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स खाल्ले तर तुम्हाला किती एनर्जी मिळते, 4 किलो कॅलरीज. तर 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्सपासून तुम्हाला किती कॅलरीज मिळते, 4 किलो कॅलरीज. तसंच प्रोटीन्सचं आणि फॅट्सचं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगणार की 1 ग्रॅम प्रोटीनपासून हाऊ मच कॅलरीज आणि 1 ग्रॅम फॅट्सपासून हाऊ मच कॅलरीज. व्हेरी सिम्पल आहे ते, ठीक आहे. ओके, आता आपल्याला पुढे बघायचं आहे, ठीक आहे. तर यापासून आपल्याला काय मिळते, एवढी एनर्जी मिळते कार्बोहायड्रेट्सपासून. अनेक खेळांमध्ये खेळाडू खेळ खेळताना काही वेळा मध्यंतर घेऊन काही पदार्थांचं सेवन करतात. असे पदार्थ खेळाडू का घेत असावे, एनर्जीसाठी, ठीक आहे. कारण हे एनर्जी आपण कशाने मिळत असते आपल्या शरीराला, ज्यावेळेस तुम्ही कार्बोहायड्रेट्स घेणार म्हणजेच ग्लुकोज हे घेणार, ठीक आहे. खेळाडू तेच घेत असतात ना, ग्लुकोज आणि हे, ठीक आहे. त्याच्याने काय होतं, मग त्यांना एनर्जी मिळत असते, ठीक आहे. श्वसन म्हणजेच काय, श्वसनाची क्रिया कशी घडते हे आपल्याला आता बघायचं आहे. श्वसन म्हणजेच काय, बघा आपल्या सगळ्या सिस्टम्स राहिलेल्या आहे, पहिले हे समजून घ्या, ठीक आहे. श्वसन म्हणजेच काय, रेस्पिरेशन, ठीक आहे. आता श्वसन आता 2 प्रकारे आपण बघणार आहोत. तर 1 मिनिट, आता डायरेक्ट इथेच ही डायग्राम घेऊयात. ओके, पहिले तर ही डायग्राम समजून घ्या, ठीक आहे. हे काय आहे, आकृतीमध्ये तुम्हाला विचारले लेबलिंग करायला, ठीक आहे. आता लेबलिंग करायला हे काय आहे, नॉस्ट्रल्स, नाकपुडी. हे काय आहे, बकल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटी म्हणजेच काय, आपलं तोंड, ठीक आहे. त्याच्यानंतर जो भाग येतो, हा जो भाग आहे, दिस इज लॅरिंग्स. काय नाही, सॉरी, हा काय आहे, फॅरिंग्स. फॅरिंग्स म्हणजेच काय, घसा. काय आपण म्हणतो त्याला, फॅरिंग्सला घसा. हे काय आहे, लॅरिंग्स. हे काय आहे, लॅरिंग्स. लॅरिंग्स म्हणजेच काय, कंठ. इथे आपला कंठ असतो ना, दॅट इज लॅरिंग्स. लॅरिंग्सला अजून काय म्हटलं जातं, ॲडम्स ॲपल. काय म्हटलं जातं याला, ॲडम्स ॲपल, ठीक आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट आता तुम्हाला विचारलं आहे हे, दिस इज, ही कोणती बाजू आहे, राईट. दिस इज राईट लंग, दिस इज लेफ्ट लंग, ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय आहे, डायफ्राम. ओके. आणि त्याच्यानंतर बघा, यातलंच त्यांना तुम्हाला डिटेल विचारलं आहे त्यांनी एक भाग, लंग्समधलाच हे बघा, हा भाग विचारला आहे ना. लंग्समध्ये हा जो भाग आहे याला आपण म्हणतो ॲल्युओलस. काय म्हटलं जातं याला, वायुकोश. मराठीत याला आपण काय म्हणतो, वायुकोश. आणि इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो, मी इथे लिहित आहे, ॲल्व्हिओलस. ओके, तर हे लेबलिंग झालं आपलं, ठीक आहे. तर आता सुरुवात करूयात याची. श्वसन हे आता इथे सजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तरावर आणि पेशी स्तरावर अशा 2 स्तरावर होतो. म्हणजेच काय, ॲट शरीर स्तरावर आणि पेशी स्तरावर, म्हणजे ॲट बॉडी लेवल आणि ॲट सेल्युलर लेवल. शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालच्या वातावरण यामध्ये देवाणघेवाण होते. शरीर स्तराचं श्वसन म्हणजेच काय, तुम्ही श्वास आतमध्ये घेतलं आणि श्वास परत बाहेर टाकलं, इनॅलेशन आणि एक्झालेशन. याच्यामध्ये काय झालं, तुम्ही ऑक्सिजन घेतलं आणि बाहेर काय टाकलं, CO2 टाकलं. यालाच आपण काय म्हणतो, शरीर स्तरावरचे श्वसन. पेशी स्तरावरचे श्वसन म्हणजेच कोणते आहे, हे खूप महत्त्वाचे आहे. पेशी स्तरावरचे सेल्युलर रेस्पिरेशन, ठीक आहे. आता हे बघणं, तर पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनात अन्नपदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्यांच्या विना ऑक्सिडीकरण केले जाते. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजेच काय आहे की पेशी सेल्युलर लेवलवर काय असतं ना, की जे पण तुम्ही अन्नपदार्थ खाता, आपण अन्नपदार्थ काय खातो, कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कार्बतके, मेद, स्निग्ध पदार्थ किंवा प्रथिनं हे खातो, ठीक आहे. ते हे आपल्या रक्तामध्ये असतं, ठीक आहे. आणि जेव्हा आपण श्वास घेतो, ठीक आहे, श्वास घेतो आणि हे बघा, हे काय आहे, ॲल्व्हिओलस, वायुकोश, ठीक आहे. तर यातनं मग काय येतं, जेव्हा आपण श्वास घेतो यातनं बाहेर रक्तामध्ये काय जातं आहे, ऑक्सिजन. काय बाहेर रक्तामध्ये, ऑक्सिजन. तर रक्तामध्ये जे आपलं कार्बोहायड्रेट्स किंवा जे पण अन्नपदार्थ आहे आणि ऑक्सिजन यांची दोघांची काय होते, मग क्रिया होते. ते आपल्याला आता पुढे बघायचंच आहे, ठीक आहे. तर
पेशी इथे बघा आपण परत पेशी स्तरावरचं एक डेफिनेट वेळेस वाचून घ्या. ठीक आहे. पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनात अन्नपदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीने, ठीक आहे, अथवा त्यांच्या विना ऑक्सिडीकरण केले जाते. आलं लक्षात. म्हणजेच याला आपण म्हणतो ऑक्सिजनच्या मदतीने म्हणजेच एरोबिक रेस्पिरेशन आणि ऑक्सिजनच्या वेगन म्हणजेच एनएरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे. एनएरोबिक रेस्पिरेशन हे काही बॅक्टेरियाजमध्ये आणि काही ईस्ट किनॉमध्ये घडून येते. ठीक आहे. आणि आपल्यामध्ये जी होते ते कोणती आहे? ऑक्सिजनच्या मदतीने. ओके. आता पुढे आपण बघूयात. याच्यात काय विचारलं तुम्हाला? ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये CH आणि O चे अनुक्रमे किती अणू असतात? आता ग्लुकोजचा फॉर्म्युला सांगितला तर ग्लुकोजचा फॉर्म्युला कसं लिहितात तुम्ही? C6H12O6 म्हणजे कार्बन केवढे आहेत? 6, हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6 एवढे अणू आहेत. ठीक आहे. हे सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडले जातात? हे सगळे जे अणू आहेत ना हे एकमेकांना कोव्हॅलंट बॉन्डने बांधली जातात. आणि अजून कधी सांगितलं की 2 ग्लुकोज मॉलिक्युल्स जे आहे, सपोज हा एक ग्लुकोज आहे ना, असाच अजून एक ग्लुकोज मॉलिक्युल असेल तर हे दोघं एकमेकांना कशाने बांधले जातात? ग्लायकोसिडिक बॉन्डने. ठीक आहे. हा 2 लक्षात ठेवा. हे जे आहेत एकमेकांना कोव्हॅलंट बॉन्ड आणि 2 ग्लुकोजच्या मॉलिक्युल्स ग्लायकोसाइडिक बॉन्डने. ठीक आहे. ओके. आता रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमके काय होते तेच आता आपल्याला पुढे बघायचं आहे. ओके. आता पुढे काय होतं नेमकं ते आपण बघूयात. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्सचा उपयोग मुख्यतः दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. आत्ताच आपण कार्बोहायड्रेट्सचे सोर्स बघितले ना, सगळे जे पण आपण चपाती, ब्रेड, आलू वगैरे खातो त्याच्यात काय कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. आणि जे पण आपण रोज जेवण करतो, भात हे सगळं खातो, हे कशासाठी वापरलं जातं? आपल्या रोजची ऊर्जा तयार करण्यासाठी. ही ऊर्जा कोणत्या फॉर्ममध्ये तयार होते? ATPच्या स्वरूपात मिळवली जाते. जे पण कार्बोहायड्रेट्सचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं आणि ऊर्जा तयार होते. इट इज इन द फॉर्म ऑफ ATP. त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कार्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जातात. टप्प्याटप्प्याने, हे लगेच होत नाही. असं नाही का घेतलं आणि लगेच ATP तयार झाले. याच्या स्टेप्स असतात आणि नंतर काय तयार होते? एनर्जी तयार होते. ठीक आहे. आणि एकदम पण नाही होत, टप्प्याटप्प्यामध्ये ATP तयार होत असते. ठीक आहे. तर यालाच पेशी स्तरावरील श्वसन म्हणतात. सेल्युलर लेवल ऑफ रेस्पिरेशन म्हणतात. सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन 2 प्रकारचे असतात. 2 प्रकारचे म्हणजेच जे ऑक्सिजनच्या सानिध्यात होतं म्हणजे ऑक्सिजन भाग घेतो त्याला आपण म्हणतो ऑक्सिश्वसन, एरोबिक रेस्पिरेशन, आणि विन ऑक्सिश्वसन म्हणजेच काय? ऑक्सिजन याच्यात भाग घेत नाही. ठीक आहे. आता आपल्यामध्ये कोणतं होतं? ऑक्सिश्वसन म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन. तर ऑक्सिश्वसनाचे 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते. किती? 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते. ठीक आहे. आता कधी एक जनरल एक एक्झाम्पल कमी तुम्हाला एक फॉर्म्युला एक पहिले लिहून देते, त्यानंतर आपण हे टप्पे बघूयात. इथे लिहित आहे मी C6, आपण काय लिहिलं? H12O6. ठीक आहे. प्लस कसली गरज असते? ऑक्सिजनची. हां. मग काय होतं आहे? ऑक्सिडेशन. मग काय तयार होतं नेमकं? CO2, H2O आणि एनर्जी इट इज इन द फॉर्म ऑफ ATP. इथे मी वरती लिहिते आहे. आलं? ते हा लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. पण आता इथे कंप्लीट करायला किती O2 लागतात? 6O2. हे किती तयार होतात? 6. H2 पाण्याचे मॉलिक्युल्स केवढे तयार होतात? 6. आणि मग पुढे काय तयार होते? ATP किती तयार होतो? एक ग्लुकोज मॉलिक्युलच्या ऑक्सिडेशनने 38 ATP मॉलिक्युल्स. किती? 38. हे लक्षात ठेवणार तुम्ही. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता पुढे आपल्याला बघायचं आहे. तर ह्या पद्धतीने होतं, पण हे इथे आपण फॉर्म्युला पण याला टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके. आता पहिल्या टप्प्यात 3 टप्पे आपण बघणार आहेत ना. तर पहिला टप्पा, पहिले तर लक्षात ठेवा 3 टप्पे कोणते आहेत. पहिला आहे ग्लायकोलायसिस. ठीक आहे. दुसरं आहे त्याला आपण क्रेब्स सायकल पण म्हणतो किंवा ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड चक्र पण म्हणतो. म्हणजेच याला TCA क्रेब्स सायकल किंवा TCA म्हणजेच काय? ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड आम्ल चक्र, किंवा यालाच अजून काय म्हटलं जातं? सिट्रिक ॲसिड सायकल पण म्हटलं जातं. तर दुसरा टप्पा तो आहे. आणि तिसरा जो टप्पा आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन
रिएक्शन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. तर या 3 टप्प्यामध्ये काय होतं, ऑक्सिडीकरणची प्रक्रिया होते आणि मग ऊर्जा तयार होत असते. ओके, तर आता पहिला टप्पा आपल्याला बघायचा आहे, ग्लुकोजचे विघटन. आपण बघतो ना, हे कुठून ऊर्जा कशी तयार होत आहे, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन ऊर्जा तयार होते. तर पहिला टप्पा कशावर येणार आहे, सुरुवात ग्लुकोजचं काय होणार आता, विघटन, ग्लायकोलायसिस. याला काय म्हटलं जातं, ग्लायकोलायसिस. ठीक आहे. आता पेशी द्रव्यात, आणि ही सगळी प्रक्रिया कुठे घडत असते, पेशी द्रव्य सायटोप्लाझममध्ये. ठीक आहे, पेशी द्रव्यात घडते ही प्रक्रिया, कोणती, ग्लायकोलायसिस. पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजचा एक रेणू, ग्लुकोजचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, एक रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी याचे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. आलं, म्हणजेच काय, इथे आता आपण ग्लुकोज लिहिला. ठीक आहे, ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होऊन काय तयार झालं पहिले, आता मी इथे लिहिणार आहे पा. काय लिहिते आहे, पा म्हणजेच काय, पायरुविक ॲसिड. ठीक आहे, हे तयार होताना म्हणजे ग्लायकोलिसिस होताना, ग्लुकोजच्या पायरुविक ॲसिडमध्ये होत असताना 2 ATP तयार होतात. ठीक आहे, 2 NADH2 तयार होतो. NADH2 म्हणजेच काय, इथे बघा, निकोटिनामाइड ॲडिनाइन, हे बघा, निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड म्हणजेच NADH2. ठीक आहे, लक्षात ठेवा परत, NADH2 म्हणजेच काय, निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड, कारण परत परत हे शब्द येणार आहेत. ठीक आहे, तर बघा, ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ॲसिडमध्ये होत असताना 2 ATP, 2 NADH2 आणि 2 H2O पाणी हे तयार होत असतं, आणि मग काय तयार होतो, पायरुविक ॲसिड. या प्रक्रियेत तयार झालेले पायरुविक आम्लचे रेणू ॲसिटिल कोएन्झाईम A या रेणूमध्ये रूपांतर केले जातात. म्हणजेच आता हा जो PA होता याचं रूपांतर कशामध्ये झालं, ॲसिटिल कोएन्झाईम A मध्ये झालं. आता हे होत असताना, PAचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईममध्ये होत असताना काय बाहेर पडतं, NADH2चे 2 रेणू, आणि इथे काय बाहेर पडतात, तर CO2. काय बाहेर पडतं इथे आता, CO2. हे बघा, ह्या प्रक्रियेच्या वेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2चे 2 रेणू तयार होतात. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे, तर ह्या प्रक्रियेला आपण म्हणतो ग्लायकोलायसिस. ओके, आता पुढचा जो टप्पा आहे तो म्हणून बघूयात, क्रेब्स सायकल. तर बघा, 1 मिनटं मी परत तुम्हाला हे शॉर्टमध्ये सांगते. ग्लायकोलिसिसमध्ये काय केलं आपण, ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये झालं, पहिले पायरुविक ॲसिड, आणि पायरुविक ॲसिडचं रूपांतर कशामध्ये झालं, ॲसिटिल कोएन्झाईम A मध्ये झालं. ठीक आहे, ग्लुकोजचं ज्यावेळेस पायरुविक ॲसिडमध्ये रूपांतर होतं, ठीक आहे, त्यावेळेस 2 ATP, 2 NADH2 आणि पाणीचे हे 2 रेणू तयार होत असतात प्रत्येक याचे. ठीक आहे, आणि ज्यावेळेस PAचे रूपांतर हे होताच, PAचं रूपांतर कशामध्ये होतो, ॲसिटिल कोएन्झाईम A मध्ये होतं. तर पायरुविक ॲसिडचं ज्यावेळेस याच्यात रूपांतर होतं त्यावेळेस काय बाहेर पडतं, CO2चे 2 रेणू आणि NADH2चे 2 रेणू, आणि ह्या प्रक्रियेला आपण म्हणतो ग्लायकोलायसिस. ठीक आहे, ओके. आता पुढे दुसरा टप्पा कोणता आहे, ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र, म्हणजेच TCA, ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल. त्यालाच आपण अजून म्हणतो क्रेब्स सायकल, किंवा यालाच अजून आपण म्हणतो सायट्रिक ॲसिड सायकल. क्रेब हा शास्त्रज्ञ होते, त्यांनी हा चक्र शोधून काढला होता, म्हणून त्याला क्रेब्स सायकल पण म्हणतो. ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड का म्हणतो, कारण ही जी चक्र आहे ना, हा चक्र होत असताना हे प्रोडक्ट तयार होतो, त्याच्यामुळे 3 कार्बोक्झिलिक ॲसिडचे रेणू तयार होतात, म्हणून या चक्राला काय म्हटलं जातं, ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड चक्र. ठीक आहे, आता ॲसिटिल कोएन्झाईम A, आता आपण बघितलं ना ग्लायकोलायसिसचा शेवटचा काय तयार झाला, ॲसिटिल कोएन्झाईम A चे रेणू तंतुकणिकेमध्ये जातात. आता तंतुकणिका म्हणजेच काय, आपल्या पेशीमध्ये एक अंगक असतो ज्याला आपण म्हणतो मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, हा ॲसिटिल कोएन्झाईम हे तंतुकणिकामध्ये जातो, तेथे त्यावर ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. आणि जसंच तो मायटोकॉन्ड्रिया म्हणजे जातो ॲसिटिल कोएन्झाईम A, त्याच्यावर कोणती चक्र होतो,
क्रेब सायकलची प्रक्रिया राबवली जाते. क्रेब सायकल आपल्याला इथे डिटेल नाही बघायचं, आता फक्त लक्षात ठेवायचं आहे क्रेब सायकलची प्रक्रिया होते. या अभिक्रियेद्वारे ॲसिटिल को एन्झाईम एच्या रेणूतील ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते. आता इथे लक्षात मी परत हे रफ करते. जसंच ॲसिटिल को एन्झाईम हे तंतुकणिकेमध्ये जातं तिथे क्रेब सायकलची प्रक्रिया होते आणि क्रेब सायकलच्या प्रक्रियेमुळे काय होतं, ॲसिटिल को एन्झाईमच्या रेणूतील ॲसिटिलचे काय होते पूर्णपणे ऑक्सिडिकेशन होते आणि त्याद्वारे बाहेर काय पडतं मग CO2 H2O म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, H2O म्हणजे पाणी, NaDH2 FADH2 आणि ATPचे रेणू मिळतात. एवढे तयार होत असतात. आत्ता हे लक्षात ठेवा की आपण म्हणतो ना की ऑक्सिडीकरण होऊनच मग आता पुढे ऊर्जा तयार होते. ठीक आहे, ते एवढं एक लक्षात ठेवायचं. आता हे प्रोडक्ट तयार होतात. आता पुढचा तिसरा टप्पा काय आहे, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियासुद्धा तंतुकणिकेमध्ये राबवली जाते. वरील सर्व प्रक्रियाच्या वेळी तयार झालेल्या NaDH2च्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATPचे रेणू मिळतात. या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचेही रेणू तयार होतात. ठीक आहे, म्हणजेच काय होतं की इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, जसंच हे प्रोडक्ट तयार झाले क्रेब सायकलच्या त्यामध्ये. ठीक आहे, आता कोणती प्रक्रिया होते, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया होते आणि यात काय होतं मग की हे जे पण आपण बघितलं ना NaDH2 म्हणजेच काय आहे, इथे बघा निकोटिनामाइड, ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि FADH2 म्हणजेच काय फ्लॅविन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. आलं लक्षात, हे लक्षात ठेवणार. ओके, आता हे काय करतात तर यांचं रूपांतर काय होतं आहे, जसं आपण इथे बघितलं NaDH2 जे आहे. ठीक आहे, याचं रूपांतर केवढ्या ATPमध्ये होतं, 3 ATPमध्ये आणि FADH2चं रूपांतर किती ATPमध्ये होऊन जातं, 2 ATPमध्ये. आलं लक्षात. ओके, ते याला असं समजायचं करन्स म्हणजे असं जर आपण म्हणतो ना नोटा आणि चिल्लर. ठीक आहे, तर ही नोट आहे आणि ही चिल्लर आहे. आतून हा $150 पकडायचा. ठीक आहे, तर हे किती झाले मग 350. ठीक आहे, FADH2 100ची नोट पकडायची 250. आलं लक्षात. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवणार. तर अशा पद्धतीने काय होतं मग रेणूमध्ये 3 आणि FADच्या प्रत्येक 2 रेणू मिळतात. या प्रक्रियेमध्ये अजून काय तयार होत असतो, ATPच्या बरोबर अजून काय तयार होतो, पाण्याचे रेणू तयार होत असतात. ठीक आहे, आता इथे बघणार तुम्ही अशा पद्धतीने ऑक्सिशोषणामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते आणि ऊर्जाबरोबर CO2 आणि H2Oचे रेणू तयार होतात. मग हा जो CO2 तो तयार झाला आहे ना, हा आपण श्वास बाहेर जेव्हा एक्झेल करतो ना, श्वास छोडतो ना, त्यावेळेस हा CO2 बाहेर पडतो. आलं लक्षात. ठीक आहे, आता ही डायग्राम एक वेळेस बघून घेऊयात आपण जसं. ठीक आहे, आता हे काय हा काय आहे आपला तंतुकणिका म्हणजेच काय आपला मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, आता इथे काय होतं आहे बघा, हे जे आहेत हे जे नोटा होते याचे चिल्लर झाले. ठीक आहे, आणि याचं काय म्हणतात त्याला मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर दिलं आहे आणि याच्यामध्ये एक आम्ल असतं त्याला आपण म्हणतो पायरुविक ॲसिड, जे आपण म्हणलो ना ग्लायकोलिसिसच्या वेळेस तयार झालेला असतो आणि त्याच्यानंतर त्यातनं काय तयार होतं मग ॲसिटिल को एन्झाईम ए. ठीक आहे, हे त्याच्यामधले मेद आम्ले तंतुकणिकेतील द्रव्य. ठीक आहे, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता पुढे तर NaDH2 काय आहे, FADH2 काय आहे, प्रत्येक पेशीत तयार होणारे व पेशी श्वसनात मदत करणारे 2 सहविकर आहेत. को एन्झाईम, सहविकर म्हणजेच काय को एन्झाईम्स आहेत. ठीक आहे, आता पुढे ह्याच्यात बघूया ATP म्हणजेच काय, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ATPचं लॉंग फॉर्म काय आहे, ॲडिनोसिन, T फॉर ट्राय, P फॉर फॉस्फेट. हा एक ऊर्जेचे संपृक्त असा रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू म्हणून ट्रायफॉस्फेट आहे ना, 3 रेणू एकमेकांना ज्या बांधांनी जोडलेले असतात त्या बांधांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. या रेणूच्या पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवलेला असतो. रासायनिकदृष्ट्या ATP हा ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोटाइड पासून तयार झालेला ट्रायफॉस्फेट रेणू असून यात ॲडिनाइन हा नत्रयुक्त रेणू, रायबोस ही पेंटोस शर्करा व 3 फॉस्फेटचे रेणू असतात. हे बघा आपल्याला स्ट्रक्चर बघायचंच आहे याचं आता.
ठीक आहे. ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार ATP मधील फॉस्फेट रेणूमधील बांध तोडून ऊर्जा मिळवली जाते, म्हणून ATPला ऊर्जेचे चलन, ATPला काय म्हटलं जातं, एनर्जी करन्सी असं म्हटली जाते. ओके. आता याचं स्ट्रक्चर बघूयात आपण. जसं आता आपण सगळं वरती वाचलंय ना, ते इथे आपण बघणार. हे म्हणजेच काय, ATP ॲडिनोसाईन ट्राय फॉस्फेट, आणि हे जे दिलं आहे 1, 2 आणि 3 हे काय आहे, ATPचा स्ट्रक्चर. हे काय आहे, ॲडिनाईन. हे काय आहे, ॲडिनाईन. ॲडिनाईन हे काय, नायट्रोजन बेस. हे काय आहे, दुसरं घटक याचं रायबोस. रायबोस ही काय, पेंटोज शुगर. आणि ट्रायफॉस्फेट म्हणजेच 3 फॉस्फेटचे रेणू. आलं लक्षात. ओके. आता याला लक्षात कसं ठेवायचं, ॲडिनाईन जो आहे ना, हे कसं आहे, जसं तुम्ही लक्षात ठेवणार हेक्झागॉन पेंटागॉन. कधी तुम्हाला असं स्ट्रक्चर आलं ना, तर हे काय 6 साईड आहेत, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आणि त्याला बाहेर जो जोडला गेला आहे त्याच्यामध्ये केवढे आहेत, फक्त 5 साईड्स आहे, म्हणून हेक्झागॉन पेंटागॉन. ठीक आहे. यालाच मग हे झालं ॲडिनाईन, हे नायट्रोजन बेस आहे, यालाच शुगर जॉईन झाली आहे, त्याला आपण म्हणतो पेंटोज शुगर. म्हणून बघा पेंटोज शुगरला केवढे आहेत, 1 2 3 4 आणि 5 कार्बन आहेत, रायबोस. ठीक आहे. ॲडिनाईन रायबोस, म्हणून याला आपण या दोघांना एकत्रित मिळून काय म्हटलं जातं, ॲडिनोसाईन. ॲडिनाईन आणि रायबोस एकत्रित मिळून काय तयार होतो, ॲडिनोसाईन. लक्षात आलं, ॲडिनोसाईन. आणि पुढचं ट्रायफॉस्फेट म्हणजेच काय, आता यांना काय जोडलेलं आहे, 3 फॉस्फेट. काय जोडले आहे, 3 फॉस्फेट. आणि हे 3 फॉस्फेट बॉन्ड्सने जोडलेले आहेत, याला आपण म्हणतो जास्त ऊर्जेचे फॉस्फेटमध्येच काय असते, याचे जे 3 फॉस्फेट जे असतात ना, हे एकमेकांना एनर्जीने जोडलेले असतात. याच्याचमध्ये खरी काय असते, एनर्जी भरलेली असते. ठीक आहे. आणि हा जो बॉन्ड असतो, जसा इथे एक मिनटं कलर चेंज करते जरा मी इथे. ओके. आता हा जो भाग आहे ना, तिसरा जो आहे, हा काय असतो, जास्त ऊर्जेचा फॉस्फेट बंद असतो. ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला ऊर्जेची गरज असते ना, त्यावेळेस हा बॉन्ड आहे ना ब्रेक होतो. बघा इथे दिसलाय, हा तुटला. ठीक आहे. ठीक आहे. आणि मग ऊर्जा काय झाली, मुक्त झाली, म्हणजे आपल्याला शरीराला ती एनर्जी मिळाली. ठीक आहे. म्हणजेच काय झालं की आता हे डायग्राम दिलं आहे बघा, आपल्या मोबाईलची बॅटरी जेव्हा आपण बघतो है ना, आत्ता काय, हा एनर्जी फुल आहे, हा ATP फुल एनर्जी आहे. पण जसाच हा बांध तुटून गेला, हा जो पण ATP होता याची एनर्जी काय झाली, पूर्ण ड्रेन झाली. आलं लक्षात. ओके. तर हे जो स्ट्रक्चर आहे ना, हा लक्षात ठेवा बरं का. ॲडिनाईन, रायबोस आणि फॉस्फेट, 3 फॉस्फेटचे हे. ठीक आहे. ओके. आता पुढे उपासमार, उपोषण यासारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये शरीर जर कार्बोदकाचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थाबाबत त्यांचे रूपांतर मेद आम्लांमध्ये केले जाते, तर प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लांमध्ये केले जाते. मेद आम्ले आणि अमिनो आम्ल ॲसिटिल को एन्झाईम ए मध्ये रूपांतरित केली जातात आणि ॲसिटिल को एन्झाईम एच्या रेणू चे क्रेब चक्र अभिक्रियेद्वारे तंतुकणिकेमध्ये पूर्णतः ऑक्सिडीकरण केले जाऊन ऊर्जा मिळवली जाते. आले लक्षात. ओके. म्हणजेच सपोज तुम्ही उपवास केलं, उपोषण वगैरे केलं, तर तुम्ही जेवण करत नाही आहे, म्हणजेच तुम्ही कार्बोहायड्रेट्स घेत नाही आहे. ठीक आहे. पण आपल्या शरीराने जेव्हा आपण इतके दिवस वर्षापासून जेवत चाललो आहे, तर हे साठवलेलं असतं. काय साठवलेलं असतं, त्याने कार्बोहायड्रेट्स पण साठवले आहे, फॅट्स पण साठवलेले आहेत, म्हणजे मेद पण आहे आणि प्रोटीन्स पण आहे आपल्या शरीरात. तर तुम्ही काय लगेच 8-10 दिवस नाही जेवले तर आपली काय एनर्जी कमी होत नाही. का नाही होत, तरी तुमचं शरीर कार्य करतच आहे ना. कसं काय, कारण आता यांना कार्बोहायड्रेट्स भले तुम्ही जेवत नाही आहे, शरीराला कार्बोदके मिळत नाही, पण शरीरात काय आहे, स्निग्ध पदार्थ आणि प्रोटीन्स आहे. मग आता शरीर काय करणार, स्निग्ध पदार्थाचं आणि प्रथिनांचं ऑक्सिडेशन करणार आणि एनर्जी तयार करणार. पण बघा, कार्बोहायड्रेट्सचं ऑक्सिडेशन आणि प्रथिन आणि स्निग्धाचं ऑक्सिडेशनमध्ये फरक आहे. ते कसं आहे, इथे टेबल दिला आहे, ते आपण बघूयात पहिले, मग त्याच्यानंतर परिचय करूया शास्त्रज्ञाचं. आता इथे बघा. ठीक आहे. कार्बोहायड्रेट्स, प्रथिन आणि स्निग्ध पदार्थ. कार्बोहायड्रेट्सचं आत्ताच आपण ते पूर्ण 3 टप्पे बघितले ना. पहिले काय होतो, ग्लायकोलिसिसचं रूपांतरमध्येच ग्लायकोलिसिसहून काय तयार होतं, मग पायरुविक ॲसिडचं रूपांतर होतं ॲसिटिल को एन्झाईम, मग ते क्रेब चक्र आणि क्रेब चक्र होऊन काय तयार होतं, मग CO2 H2O आणि
ऊर्जा. हा आत्ताच आपण पूर्ण टप्पे बघितले आहेत है ना. ठीक आहे. ओके, हा म्हणजेच ग्लायकोलिसिस. ठीक आहे, हा म्हणजे क्रेब्स चक्र. आणि क्रेब्स चक्र त्याच्यानंतर तंतुकणिकेमध्ये काय होतं मग, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. तर हा तिसरा टप्पा. आता ज्या वेळेस तुम्ही मेद आम्ले, आता तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल तुम्ही कार्बोहायड्रेट्स नाही खात आहे, जेवण करत नाही आहे, तर आता शरीर पहिले काय वापर करणार, तुमचे स्निग्ध पदार्थ. काय करायला लागणार आता सुरुवात, पहिले स्निग्ध पदार्थ, फॅट्स. फॅट्स हे कशाने बनलेले असतात, फॅटी ॲसिड्सची चेन असते ती. कसली ॲसिड्सची, फॅटी ॲसिड्सची. तर त्याचं रूपांतर कशामध्ये होईल, पहिले स्निग्ध पदार्थाचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये. आणि त्यांच्यामध्ये बघा पायरुविक ॲसिड हे तयारच होत नाही, हा टप्पाच नसतो. डायरेक्ट मेद आम्लाचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये होतो आणि मग क्रेब्स चक्र आणि मग पुढची ऊर्जा. आता स्निग्ध पदार्थ पण तुमचे संपले शरीराचे. मग आता शरीर काय वापरायला लागतो, शरीरातले प्रथिनं, जे पण आपल्या मसल्समध्ये बॉडीमध्ये जिथे पण प्रोटीन स्टोअर असेल तसं प्रोटीन स्टोअर होत नाही, पण जिथे पण हे प्रोटीन्स आहे ते काय व्हायला लागतात, त्याचं ऑक्सिडेशन. प्रोटीन्स म्हणजेच काय, प्रथिन म्हणजेच काय, अमिनो ॲसिड्सची चेन. त्याचं रूपांतर कशात होईल, ॲमिनो ॲसिड्स. परत याच्यामध्ये पण हा टप्पा होतच नाही, डायरेक्ट काय होणार आहे, ॲसिटिल कोएन्झाईम, क्रेब्स चक्र आणि मग पुढे ऊर्जेची निर्मिती. आलं लक्षात. अशा पद्धतीने काय होतं, मग आपल्यामध्ये ऊर्जा तयार होत असते. आणि ही प्रक्रिया पूर्ण याला आपण म्हणतो, ही कोणती, ॲरोबिक रेस्पिरेशन. हे सगळे याच्यात आपण ऑक्सिजनचा वापर करतोय की नाही, कारण आपण श्वास घेत आहे, याद्वारे आपल्याला बाहेरून ऑक्सिजन मिळत आहे. ते सगळं ऑक्सिजनच्या सानिध्यात होत आहे, म्हणून याला आपण म्हणतो ॲरोबिक ऑक्सिश्वसन पद्धती. ओके, आता पुढे आता आपल्याला बघायचं आहे परिचय शास्त्रज्ञाचे. ठीक आहे. ग्लुकोज विघटन, ग्लायकोलायसिसच्या या प्रक्रियेचा शोध गुस्ताव एम्बेडेन, ऑटेट मेरहॉफ आणि जेकब पार्सन्स या 3 शास्त्रज्ञांनी लावलेला. आलं लक्षात. ग्लायकोलायसिसचा शोध कोणी लावला, हे तिघांचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून लावलात, म्हणजे हे तिघं महत्त्वाचे आहेत. यासाठी त्यांनी स्नायूवर प्रयोग केला. कशावर प्रयोग केला, मसल, स्नायूवर. म्हणून ग्लायकोलायसिस प्रक्रियेला एम्बेडेन मेरहॉफ पार्सन्स पाथवे म्हणून EMP पाथवे पण म्हटलं जाते, कारण यांचे शास्त्रज्ञाचे नावे ई फॉर एम्बेडेन, M म्हणजेच मेरहॉफ, P म्हणजेच पार्सन्स. म्हणून ग्लायकोलायसिसला या प्रक्रियेला अजून दुसरं नाव काय आहे, EMP पाथवे. लक्षात ठेवणार तुम्ही. ठीक आहे. आता पुढचा भाग इथेच बघायचा आहे. याचं ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र, म्हणजेच याला अजून काय नाव दिलं आहे, क्रेब्स चक्र. का, ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्स क्रेब यांनी शोधली. हे बघा, हे आहेत हेन्स क्रेब यांनी शोधली, म्हणून यांना या चक्रीय अभिक्रियेला काय म्हणतात, क्रेब्स चक्र असे संबोधले जाते. त्यांना या शोधासाठी 1953चा नोबेल पुरस्कार पण मिळाला. लक्षात ठेवा, क्रेब्स सायकल इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला इथे डिटेल नाही आहे ही, ठीक आहे, इथे फक्त तुम्हाला नाव वापरला गेला आहे क्रेब्स सायकल. ओके, पण खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर EMP पाथवे आणि क्रेब्स सायकल. तर ग्लायकोलिसिसचं दुसरं नाव आपण काय बोलू शकतो, EMP पाथवे. आणि ट्रायकार्बोक्झिलिक TCA चक्रला आपण अजून काय म्हणू शकतो, क्रेब्स सायकल. यांच्या शास्त्रज्ञाच्या नावावरनं हे नावं ठरलेली आहेत. ओके, आता पुढे आता हे बघा, आपण हे चार्ट बघितला एक है ना. याच्यामध्ये आपण काय बघितलं, विथ ऑक्सिजन म्हणजेच ॲरोबिक रेस्पिरेशन. पण आपण स्टार्टिंगला लेक्चरचा बघितलं होतं की ऊर्जा जी आहे ही ऑक्सिडेशन, एक तर विदाऊट ऑक्सिजनचा वापर म्हणजे ऑक्सिजनचा वापर करता पण होतं आणि ऑक्सिजनचा वापर न करता मधून पण होतं. म्हणून ऑक्सिजनचा वापर न होतो त्याला आपण म्हणतो विन ऑक्सिश्वसन, एनएरोबिक रेस्पिरेशन. तर हे बघा, जे पण आपले जीवाणू आहे, जी पण ईस्ट आहे, हे पण सजीव आहे ना. मग यांच्यामध्ये ऊर्जा कशी तयार होते, ते फ्री आपला जो ऑक्सिजन आहे, जे आपल्याला फ्री मिळतं, जे आपण श्वास घेतला ऑक्सिजन मिळाला आपल्या शरीरात, ऑक्सिडेशन ही प्रक्रिया होऊन काय झालं, ऑक्सिडेशन झालं, ऊर्जा तयार झाली. ठीक आहे. पण जे पण बॅक्टेरिया किंवा किनव जे असतात यांच्यामध्ये ती प्रक्रिया ऑक्सिजन ते फ्री वापरत नाही, पण ते काय वापरतात, जे पण कार्बोदके आहे. कार्बोदके म्हणजेच काय, ग्लुकोज है ना. आणि ग्लुकोजचा फॉर्म्युला आपण काय लिहिला होता, C6H12O6.
तर हे जे असतात ना एनारोबिक विनऑक्सी करणारे, हे काय करतात, ह्या पदार्थाचाच ऑक्सिजन वापर करून ऊर्जा तयार करत असतात, म्हणून याला आपण म्हणतो एनारोबिक रेस्पिरेशन. याचंच ऑक्सिजन वापरतात आणि त्याची ऊर्जा ते वापरत असतात. ठीक आहे, ओके. तर आता बघा विनऑक्सी श्वसन आपण एक बघणार आहे कोणामध्ये, किनव. एक मिनटं, कोणामध्ये इथे खाली दिलेत बघा. किनव म्हणजेच आपला कोण, ईस्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर विविध सूक्ष्मजीव म्हणजे बॅक्टेरियाज जे पण आहेत ते, आणि स्नायू, तांबड्या रक्त पेशी. हे आपल्या शरीरामध्ये पण एक ठिकाणी एनारोबिक रेस्पिरेशन चालतं, ते आता आपण मी पुढे सांगणार आहे. ठीक आहे, तो विनऑक्सी श्वसनचा आपण हा बघणार आहे. कार्बोदके म्हणजेच जे ग्लुकोज होतात ते, त्यातनंच ऑक्सिजन हे वापरणार आहे. मग काय झालं पहिले बॅक्टेरियाचं बघतोय आपण. ग्लायकोलिसिसमध्ये काय झालं, मग ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक आम्ल. ठीक आहे, पायरुविक आम्ल म्हणजेच पायरुविक ॲसिड, आणि ह्या प्रक्रियेला आपण म्हणतो फर्मेंटेशन. काय म्हटलं जातं याला, फर्मेंटेशन. ठीक आहे, आणि मग काय तयार होतात, विविध पदार्थ तयार होतात, जसं विनेगर, जीवनसत्व इत्यादी. तर हे कोणामध्ये होत असते ही प्रक्रिया, विविध सूक्ष्म जीव. आलं इथे बघा, ॲसिटिल को एन्झाईम, ही डायरेक्ट पूर्ण चक्र दाखवलं नाही, डायरेक्ट तुम्हाला ही प्रक्रिया पायरुविक आम्ल डायरेक्ट किण्वन, ही फर्मेंटेशनची प्रक्रिया सांगून दिलेली आहे. ओके, आता त्यानंतर पुढे पायरुविक आम्ल, ग्लुकोज म्हणजेच कार्बोहायड्रेट्स जे होते पायरुविक आम्ल, ग्लायकोलिसिस होऊन काय झालं, पायरुविक आम्ल, किण्वनची प्रक्रिया झाली, काय तयार झालं, अल्कोहोल. ठीक आहे, आणि हे कोण करत आहे, किनव म्हणजेच ईस्टमध्ये अशा प्रकारे काय होतं, ऑक्सिडेशन होत असतं, म्हणजे त्यांच्यामध्ये श्वसन या पद्धतीने होतो. आणि या बघा, या दोघांचं जे श्वसन पद्धती आहे एनएरोबिक, ठीक आहे, याचा उपयोग आपण विविध पदार्थ तयार करण्यासाठी करत असतो, जसं विनेगर, जीवनसत्व, अल्कोहोल, ब्रेड, हे तर या पद्धतीने होत असतं. ठीक आहे, दुसरं आता मनुष्यामध्ये बघा. ठीक आहे, कार्बोदके घेतले. ठीक आहे, आता हे पायरुविक आम्लमध्ये रूपांतर झालं, ग्लायकोलिसिस होऊन किनव, फर्मेंटेशन प्रक्रिया, आणि काय तयार होतं, मग लॅक्टिक ॲसिड. हे कधी होतं मनुष्यामध्ये, ज्यावेळेस बघा तुम्ही एक्सरसाइज करतात, व्यायाम करतात, पळतात. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपलं काय दुखायला लागतात, पाय दुखायला लागतात. आणि आपण जेव्हा एक्सरसाइज करत असतो ना, त्यावेळेस आपल्या शरीरात पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा कमी व्हायला लागतो, कारण आपण वापर जास्त करतो एनर्जी, तर ऑक्सिजनचा पुरवठा कमी व्हायला लागतो. आणि ते आपण जेव्हा पळत असताना कार्य कोणत्याच अवयवाचं होत आहे, पायाचं होत आहे. ठीक आहे, तर इथे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, त्याच्यामुळे बघा आपलं किण्वची प्रक्रिया होते, कारण ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला म्हणजेच ते आता शरीरातली ग्लुकोज जो मसल्समध्ये होते, तो ग्लुकोज वापरून ती काय करते, आता ऑक्सिडेशन करते, आणि त्याचं रूपांतर ती कशामध्ये करून टाकते, लॅक्टिक ॲसिड. आणि आपल्या पायामध्ये लॅक्टिक ॲसिड संचयन होतं आणि आपले पाय दुखायला लागतात. आलं लक्षात, तांबड्या रक्त पेशीमध्ये ही सगळी क्रिया होत असते. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवणार तुम्ही, मनुष्यामध्ये इथे होत असतो. ओके, तर हे झालं तुमचं याबद्दल. आता पुढे विनऑक्सी श्वसन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती. ऑलरेडी मी टेबल सांगितलं तुम्हाला. काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. उदाहरण, अनेक जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया. अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनऑक्सी श्वसनाचा अवलंब करावा लागतो. विनऑक्सी श्वसनाचे ग्लुकोज विघटन, ग्लायकोलायसिस आणि किनव फर्मेंटेशन हे 2 टप्पे असतात. यात ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते. काय होते, कमी ऊर्जा मिळते. आता कमी ऊर्जा मिळते म्हणजेच काय आहे, इथे केवढी ऊर्जा मिळत होती, मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला, 38 ATP. ऑक्सी श्वसनमध्ये केवढी मिळत होती, 38 ATP. हेच विनऑक्सी श्वसनमध्ये केवढी मिळते, फक्त 2 ATP. केवढी ऊर्जा तयार होते, फक्त 2 ATP. या प्रक्रियेत ग्लुकोज विघटनातून तयार झालेला पायरुविक आम्ल काही विकरांच्या मदतीने इतर कार्बनी आम्लांमध्ये किंवा अल्कोहोल C2H5 ह्यामध्ये रूपांतरित केले जाते. यालाच किण्वन म्हणतात, फर्मेंटेशन म्हणतात. हे आता आपण पुढे वरती बघितलं आहे. काही उच्चस्तरीय वनस्पती, प्राणी आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीव सुद्धा त्यांच्या सभोवती ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सी श्वसनाऐवजी विनऑक्सी श्वसनाचा अवलंब करतात. ठीक आहे, आता जसं एक्झाम्पल दिलेलं आहे, बीजांकुराच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्याने बीजे विनऑक्सी श्वसन करतात. लक्षात ठेवा, असे उदाहरण येतात. ठीक आहे, तसेच आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी विनऑक्सी श्वसन
करतात. आत्ताच मी तुम्हाला पायाचं सांगितलं. त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठतं आणि आपल्याला थकल्यासारखं वाटतं. ओके, ते इथे हे झालं तुमचं ह्याबद्दल. ओके, आता पुढे आता इथे बघा, पेशी स्तरावरील श्वसनाच्या कोणत्या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते. कोणत्या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते. जसं आपण बघितलं ना 3 टप्पे. ठीक आहे, तर जो तिसरा टप्पा होतो तिथे पूर्ण ऑक्सिडीकरण झालेले असते, कारण ॲसिटिलचं पण ऑक्सिडेशन होतं तंतुकणिकेमध्ये. ठीक आहे, ओके. आता ग्लुकोजच्या पूर्ण ऑक्सिडीकरणासाठी कोणती पेशी अंगकाची आवश्यकता असते, तर तंतुकणिकेची. कोणत्या पेशी अंगकाची? तंतुकणिका. मायटोकॉन्ड्रियामध्येच होत असतं ना, आणि मायटोकॉन्ड्रियामध्येच ही ऊर्जा तयार होते. त्याला म्हणून आपण मायटोकॉन्ड्रिया तंतुकणिकेला काय म्हणतो? पॉवर हाऊस ऑफ दी सेल. ठीक आहे, आता विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट्स. आपण गरजेपेक्षा जास्त खाल्लेले कार्बोदक पदार्थ शरीरात यकृत आणि स्नायूमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवले जाते. प्रथिन कशापासून मिळतात? ती कशापासून बनवलेली असतात? प्रथिन हे आपल्याला सोर्स बरेच आहे. प्रोटीन म्हणजे दूध आहे, पनीर आहे, कडधान्य आहे, मोड आलेले धान्य याच्यापासून. आणि कशापासून बनलेली असतात? ते अमिनो ॲसिड्स, अमायनो अम्लपासनं त्याची चेन असते ती. ठीक आहे, अमिनो अम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेला महारेणूला प्रथिन म्हणतात. प्राणिज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना, हे पॉईंट लागणार, प्राणिज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणतात. प्रथिनांसुद्धा प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. जसं 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटपासून केवढी ऊर्जा मिळत होती? 4 कॅलरीज. तसंच प्रथिनपासून पण आपल्याला केवढी, म्हणजेच प्रथिनचं पण ऑक्सिडेशन होऊन केवढी ऊर्जा मिळते? 4 कॅलरी. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर अमिनो अम्ल तयार होतात. ही अमिनो अम्ले शरीरात शोषली जातात आणि रक्ताद्वारे प्रत्येक अवयव पेशीपर्यंत पोहोचवली जातात. वेगवेगळे अवयव व पेशी त्या अमिनो अम्लाचे त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेले प्रथिन तयार करतात. त्याचे उदाहरण पुढील आकृतीत दिले आहेत. आलं लक्षात? ओके, आता इथे बघा, जसं आपण प्रोटीन्स खाल्ले, प्रोटीन्स, ठीक आहे, प्रोटीन्स म्हणजेच काय? अमिनो ॲसिडची चेन असते. आपण प्रोटीन्स खाल्ल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होऊन जातं? ते अमायनो ॲसिड्समध्ये. आणि आपलं रक्त, बॉडी ते कोणत्या फॉर्ममध्ये शोषून घेते? अमिनो ॲसिड्स. आणि रक्ताद्वारे ते इतर अवयवांना अमिनो ॲसिड्स पुरवले जातात. मग ज्या अवयवांना ते पोचवले गेले आहेत ते अवयव त्यांना कशा पद्धतीने वापरतात हे आपण बघूयात. ठीक आहे, आता इथे बघा, प्रथिनांचं पचनानंतर झालेले अमिनो आम्ल. आलं? प्रथिन डायजेशन झाल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? अमायनो ॲसिड्स. आणि रक्ताद्वारे हे अमायनो ॲसिड्स आपल्या इतर अवयवांना पोहोचवले जाते. आता ज्या वेळेस हे त्वचेकडे पोहोचवलं गेलं प्रोटीन, कुठे? स्किनला, तर हा अमिनो आम्ल कोणत्या याच्यात होणार? मेलेनिन, रंगद्रव्य आणि केराटिन. मेलेनिन आपला जो रंग आहे ना शरीराचा, इथं काळे किंवा गोरे, तर हे कशामुळे आहे? मेलेनिन पिगमेंटमुळे. तर दॅट इज प्रोटीन. केराटिन जे आपल्या केसामध्ये जे प्रोटीन्स आहे, केराटिन. ठीक आहे, ज्या वेळेस हे प्रोटीन रक्तात जाईल, रक्तामध्ये गेलं तर रक्तामध्ये हिमोग्लोबिन, काय म्हणतो त्याला आपण? हिमोग्लोबिन. ठीक आहे, प्रतिपिंडे इम्युनोग्लोब्युलिन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्या वेळेस समजा हे प्रथिनं स्नायूकडे गेलेत, म्हणजे स्नायूने हे प्रथिनाचा वापर केला, तर हे कशामध्ये कोणत्या स्वरूपात हे असतात? ॲक्टिन व मायोसिन. कोणते? ॲक्टिन आणि मायोसिन हे लवचिक प्रथिनं असतात स्नायूमध्ये. ठीक आहे, ॲक्टिन आणि मायोसिन हे काय असतात? हे जे पण आपले स्नायू आहे ना, यांचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करण्याचं काम करतात. ज्यावेळेस हे प्रथिन पीयूषिका ग्रंथी म्हणजेच पिट्युटरी ग्लँडमध्ये जाते, हे प्रथिनं म्हणजे अमायनो ॲसिड्स, ते हे विविध प्रकारचे काय तयार करतात? हार्मोन्स तयार करतात. ठीक आहे, ज्यावेळेस हे प्रथिनं स्वादपिंडू म्हणजेच आपला स्वादपिंडू म्हणजेच पॅनक्रियास, तर हे प्रथिन काय तयार करतात? इन्शुलिन आणि ट्रिप्सिन. इन्शुलिन काय करते? आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचं म्हणजे ग्लुकोज लेवल नियंत्रित ठेवते. आणि ट्रिप्सिन काय करते? ट्रिप्सिनचं काम काय आहे? प्रोटीन्सचं जे आहे त्याचं पचन करायला ती मदत करते. ठीक आहे, आणि हीच प्रथिनं ज्यावेळेस पेशीमध्ये जातं, पेशीत वापरली जातात, तर प्रद्रव्य पटल म्हणजे जी पण आपली प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ती कशाने बनलेली असते? प्रथिने आणि विविध विकर. आलं?
ज्यावेळेस ती हाडांमध्ये जाते, आपल्या हाडांमध्ये प्रोटीन्स कोणत्या स्वरूपात असतात? ऑसिसिन. कोणत्या स्वरूपात असतात? ऑसिसिन. तिथे ही जोड्या लावामध्ये विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे, एका बाजूला हे सगळे नाव असेल, ऑसिसिन, मेलानिन किंवा कॅरोटीन, ठीक आहे, मायोसिन काही असू शकतं, ट्रिप्सिन, आणि जोड्या लावा कोणता भाग आहे ते. ओके, त्याच्यानंतर आता आपण पुढे बघूयात. गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या प्रथिनांपासून मिळाली अमिनो आम्ले शरीरात साठवून ठेवली जात नाही. त्यांचे विघटन करून त्यातून तयार झालेले अमोनिया शरीराबाहेर टाकून दिला जातो. गरज असेल तर प्रथिनांचे रूपांतर दुसऱ्या उपयुक्त पदार्थामध्ये जसे की ग्लुकोनिओजेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केली जाते. हा पॉईंट लक्षात ठेवणार. आलं लक्षात? प्रथिन जे आपण प्रोटीन्स खातो त्याचं डायजेशन होऊन कन्वर्ट इंटू अमायनो ॲसिड्स. ठीक आहे, पण जास्त कधी तुम्ही प्रोटीन्स खाल्ले, ठीक आहे, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतो? अमायनो ॲसिड्स, आणि मग त्याचं पण विघटन होऊन इट कन्वर्ट इंटू अमोनिया, आणि अमोनिया आपल्या एक्सक्रीशन मूत्रवाटेने बाहेर पडून जातं. पण बऱ्याच वेळेस हे जे प्रोटीन्स आहेत ना, याचं कन्वर्जन कशामध्ये होतो? ग्लुकोजमध्ये केलं जातो. तर प्रोटीनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होणं ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? ग्लुकोनिओजेनेसिस. काय म्हटलं जातं याला? ग्लुकोनिओजेनेसिस. लक्षात ठेवा, आज तुम्ही ग्लायकोलायसिस पण वाचलं आहे आणि आता ग्लुकोनिओजेनेसिस पण. ओके, आता पुढे. वनस्पती स्वतःला लागणारी अमिनो आम्ल खनिजांपासून नव्याने तयार करतात व त्यापासून विविध प्रथिनं तयार करतात. वनस्पती पेशीच्या हरितलवकांमध्ये असलेल्या रुबिस्को नावाचे विकर म्हणजे निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन होय. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात कोणतं प्रथिन आढळतो? तो आहे रुबिस्को. कुठे असतो तो? वनस्पतीमध्ये, हरितलवकांमध्ये. ठीक आहे, आणि वनस्पती स्वतःचं प्रथिन स्वतः तयार करत असते. ओके, आता पुढे मेद आम्लेबद्दल. मेद आम्ले आणि अल्कोहोल रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेले पदार्थ स्निग्ध पदार्थ म्हणतात. म्हणजेच मेद आम्ले म्हणजेच काय? फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल हे दोघांचे रेणू एकमेकांना जोडल्यानंतर काय तयार होत असतो? मेद पदार्थ. तर मेद पदार्थ म्हणजे हे दोघं असतात हे. ठीक आहे, म्हणतात आपण सेवन केलेल्या स्निग्ध पदार्थाचे पचन होते, म्हणजेच त्याचे रूपांतर मेद आम्ले आणि अल्कोहोलमध्ये केले जाते. मेद आम्ले शोषून घेतली जातात आणि शरीरात सर्वत्र पोहोचवली जातात. वेगवेगळ्या पेशी त्यापासून त्यांना आवश्यक असलेले पदार्थ तयार करतात. उदाहरण, पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचे रेणू आवश्यक असतात. जी पण आपली पेशी असते बघा, पेशीचं जो पण बाहेरचा आवरण असतो, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो प्रद्रव्य पटल, प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये काय असतं आहे? फॉस्फोलिपिड आणि प्रोटीन्स. ठीक आहे, तर हे तयार करण्यासाठी मग जे पण आपण फॅट्स खात आहे तर त्याचं रूपांतर कशामध्ये वापरला कुठे जात आहे? ते आपल्या पेशीची प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी. तर तो कोणता असतो? फॉस्फोलिपिड. ते मेद आम्लापासून तयार केले जातात. या व्यतिरिक्त प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, एक मिनिट हे खूप झालं. या व्यतिरिक्त प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन यासारखी संप्रेरके म्हणजे हे जे पण हार्मोन्स आहेत, हे हार्मोन्स तयार करण्यासाठी पण कसली गरज असते? मेद आम्ले आणि अल्कोहोल म्हणजेच का? फॅट्सची, स्निग्ध पदार्थाची गरज असते. ठीक आहे, चेतापेशीच्या अक्षतंतूभोवती असलेल्या आवरण तयार करण्यासाठी मेद आम्लांची वापर केला जातो. जी पण चेतापेशी असते त्याचा अक्षतंतू जो असतो, एक्झॉन ज्याला आपण म्हणतो खाली, ठीक आहे, त्याचं आवरण पण मेद आम्लाने बनलेलं असतं. स्निग्ध पदार्थापासून आपल्याला प्रति ग्रॅम किती ऊर्जा मिळते? 9 कॅलरीज इतकी ऊर्जा मिळते. रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ शरीरात चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये साठवून ठेवले जातात. चरबीयुक्त संयोजी ऊती म्हणजेच काय? ज्याला आपण म्हणतो ॲडिपोस टिश्यू. काय म्हटलं जातं त्याला? ॲडिपोस टिश्यू. ॲडिपोस टिश्यूमध्ये आपली चरबी साठली जाते, मग त्याचा आकारमान वाढतो आणि मग आपण लठ्ठ दिसायला लागतो. आलं लक्षात? ओके, तर इथे तुमचं झालं याबद्दल. ओके, आता पुढचं आता इथे बघा, अनेकदा तुमचं तोंड येते त्यावेळी तुम्ही तिखट पदार्थ खाऊ शकत नाही. काही जणांना बाल्यावस्था किंवा तरुण अवस्थेमध्ये रात्रीचे दिसण्यास त्रास होतो. का? कारण की हे सगळे आपल्या शरीरात जे पण प्रोटीन्स काही तयार झालेले असतात त्यामुळे हे सगळे त्रास होत असतात. आता बघा, आणि जीवनसत्व म्हणजेच वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थ
असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थ, एक मिनिट थोडं झूम करूयात याला. आता बघा, जीवनसत्व म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट की ज्यातील प्रत्येक पदार्थ शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असतो. आलं. जीवनसत्वाचे मुख्य 6 प्रकार आहेत. A, B, C, D, E आणि K. यामध्ये A, D, E आणि K हे मेदविद्राव्य आहेत, म्हणजे फॅट सॉल्युबल, आणि B आणि C हे काय आहे, जलविद्राव्य, वॉटर सॉल्युबल. आपण पाहिले आहे की ग्लुकोज विघटन आणि क्रेब्स चक्र या प्रक्रियेमध्ये FADH2 आणि NADH2 तयार होतं. ते तयार करण्यासाठी अनुक्रमे, हे बघा, FADH2 आणि NADH2 हे तयार करण्यासाठी अनुक्रमे कोणते विटॅमिन्स उपयोगी पडतो, रायबोफ्लेविन आणि निकोटिनामाइन. आलं लक्षात? हे बघा, म्हणून याचं नाव पण तसंच आहे ना, निकोटिनामाइन, ॲडिनोसाइन, लक्षात आलं, फ्लॉविक ॲडिनोसाइन, आलं लक्षात, त्या हिशोबाने. तर रायबोफ्लेविन FADH2 साठी, निकोटिनामाइन NADH2 च्या निर्मितीसाठी उपयोगी पडतात. ओके. आता पुढे, आपल्या शरीरात साधारणपणे 65 ते 70% पाणी असते. प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% पाणीच असते. रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या 90% पाणीच असते. शरीरामध्ये थोडे जरी पाणी कमी झाले तर पेशीचे आणि पर्यायाने शरीराचेच कामकाज बिघडते. म्हणून पाणीसुद्धा एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे. हे फिगर्स लक्षात ठेवा हां. शरीरात आणि पेशीच्या वजनाच्या 70%, रक्तामध्ये आपल्या जवळ 90%. ठीक आहे. वरील सर्व पोषक द्रव्याबरोबर तंतुमय पदार्थसुद्धा अत्यंत महत्त्वाचे पोषक द्रव्य आहे. खरं तर तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, पण त्याची इतर पदार्थाच्या पचन प्रक्रियेमध्ये आणि न पचलेल्या अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये खूप मदत होते. पालेभाज्या, फळे, धान्य यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळतात. फायब्रस फूड म्हणून आपल्याला बघा, जे डाएटवर असतात किंवा हे, तर ते म्हणतात ना, फायबर रिच फूड खा, याच्यामध्ये तंतू आहेत. हेच जे तंतू आहे हे सेल्युलोजने बनलेलं असतं, जे आपल्या शरीरात पचत नाही, पण हे आपल्याला इतर पदार्थ पचवण्यासाठी मदत करतात. ओके. आता पुढे सेल डिव्हिजन आपण उद्या कंप्लीट करूयात. ठीक आहे. आता इथे तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या आहे. रातंधळे, नाईट ब्लाइंडनेस है ना, विटॅमिन A, मुडदूस कोणत्या विटॅमिनमुळे होतं, मुडदूस म्हणजेच रिकेट, विटॅमिन D कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, बेरी हे कोणत्या विटॅमिन, थायमिनच्या कमतरतेमुळे है ना. ते लक्षात ठेवणार तुम्ही. हे सगळ्यां आपल्याला हे सगळं करायचं आहे. ॲक्च्युली तुमचं राहिलं आहे, हे सगळं होईल एक एक. ठीक आहे. ओके. तर उद्या आपण पुढचा टॉपिक बघूया. तर तो उद्या आपला असणार आहे पेशी विभाजन. हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि आज जो आपण टॉपिक केला आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे बरं का. ठीक आहे. सो टेक केअर, अभ्यास करत राहा. ओके. आणि आपले व्हिडिओज पण शेअर करत राहा. ओके. चलो बाय, टेक केअर.